नमस्कार, मी दीपिका. तुम्हा सर्वांना होळीच्या लाख लाख शुभेच्छा. आज आपण होळीच्या खास सणासाठी स्वादिष्ट पुरणपोळ्या बनवणार आहोत. होळी म्हणजे आनंद, रंग आणि गोड पदार्थ. तर चला तर पाहू पुरणपोळ्या. अर्धा किलो डाळ मी भिजत घातलेली 2 तास आधी. त्यानंतर इकडे मी ते कुकरमध्ये शिजत घातले. 2 तास झाल्यानंतर मी ती कुकरला शिजत घातलेली आहे. इकडे मी गूळ कापून घेतलेले. अर्धा किलो डाळीला अर्धा किलो गूळ मी कापून ठेवलं आहे, पण त्यातलं मी थोडंसं काढून ठेवलं आहे. डाळ शिजलेली आहे. शिजली की नाही ते आपण चेक करूया. डाळ मऊसूत शिजलेली आहे. इथे गूळ आणि जेवढं गूळ किसलेलं मी ते कापलेलं ते गूळ मी डाळीत पूर्ण मिक्स करून घेतलेले आहे. डाळीचं आणि गुळाचं मिश्रण पूर्ण एक झालं. त्यानंतर मी साखर आणि वेलचीची पावडर त्यात टाकून पूर्ण ढवळून घेतलं आहे. त्यामध्ये काविलता उभा ठेवला आहे. तो काविलता पडत नाही म्हणजे माझी डाळ पुरण माझं रेडी आहे. इथे आपण आता ते मिश्रण वाटून घेऊया. मी चाळणीवर माझ्या पुरणपोळी चाळणीवर मी ते वाटून घेतलं आहे. इथे मी पुरणपोळ्या करायला सुरुवात केलेली आहे. तव्यावर मी तूप टाकलं आहे. पुरणपोळी टाकल्यानंतर व्यवस्थित त्याला एक साईडला शेकून घेतले आहे. दुसरी साईड पलटली. माझी पुरणपोळी टम्म फुगलेली आहे. पहा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा. दुसरी पण पोळी मी टाकलेली आहे. अशा प्रकारे मी सगळ्या पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहेत. माझ्या पुरणपोळ्या पूर्ण मऊ आणि लुसलुशीत झालेल्या आहेत. कलरही सुंदर आला आहे. पूर्ण पुरणपोळ्या 3-4 पुरणपोळ्या करून मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवत आहे. ही सुद्धा माझी टम्म फुगलेली आहे पुरणपोळी. अशा प्रकारे माझ्या सर्व पुरणपोळ्या झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडला तुम्हाला तर नक्की सांगा कमेंटमध्ये. धन्यवाद. अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत राहीन आणि तुम्ही ते व्हिडिओ बघत राहा. चला बाय. धन्यवाद.